20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुमच्या झाल्या नाही तर 5व्या ओव्हरला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, 5वा खेळाडू. स्ट्राईकला अमीर, नॉन स्ट्राईकला उबेद खान मुन्ना. इजरार, उबेद, खूप छान असं योगदान यांचं. राखीव खेळाडू रायनल, बॉलर नेम, एक प्लेयर ऑलरेडी शॉट आहे, अभिषेक. चला हिअर वी गो, स्टार्ट. पहिला बॉल 3:58 स्टार्ट. पहिला बॉल, पहिलाच बॉल राइट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. सड़क पर कड़क, जिया धड़क धड़क, 6 रन. व्हाट अ शॉट. लेग कटर था लेकिन मिडल लेग स्टंप पर हाफ वॉली बनाया, बिल्कुल सीधे बल्ले के साथ सामने खेला हुआ स्ट्रोक. 6 रन. एक बॉल 6 रन. शुरुआत एनपी स्पोर्ट्स उत्तन विरुद्ध आपण पाहतोय रॉयल स्टनर. फुल ओ स्लोअर वन. स्लोअर वन किती वेळ होता बघा ज्या पद्धतीने जी ड्रिफ्ट केला होता बॉल, लेग ब्रेक. आणि ऑन साईडला जसे 60 70 80 या ठिकाणी धावा होत आहेत. आणि अशा पिचवर तुम्हाला अशा प्रकारचा बॉल मिस होणं म्हणजे निश्चित थोडंसं गलत फहमी थी बल्लेबाज की, लेकिन बिल्कुल ये मौका था. तो 2 बॉल, रन संख्या 7. लेग बायच्या रूपामध्ये धावा आहे. व्हाट अ शॉट. घुटना टेक और सिक्सर देख. 6 रन. 3 बॉल 13. बॅट्समनने बरोबर ओळखला आणि चेंडूला पाठवलं उबेद खान मुन्ना षटकारासाठी. 3 बॉल 13. आता या देखील चेंडूला प्लेयर लावलाय आणि खेळाडू बाद, गॉन. ट्रॅप मध्ये आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक झेल घेतल्यानंतर चांगली कोलांटी उडी मारतो हा त्रास. आणि पुष्पाचा फॅन आहे. ज्या पद्धतीने कोलांटी उडी, अल्टी पलटी, आणि एकदा तर झालीच पाहिजे उडी. चला महालक्ष्मी बोरिवली आणि एक ट्रॅप मध्ये फसले आणि खेळाडू बाद होतोय, तो म्हणजे मुन्नाच्या रूपामध्ये. नवीन बॅटर, बॅट्समन नेम कुणाल. कुणाल. तर मात्र या चेंडूला पुन्हा एकदा अल्टी पलटी कल्टी. 1 धाव डीप मिड विकेटला. एका धावेने धाव संख्या 14 धावा. वादळ घोंगावतंय, हवा. काल कोलकाता ज्या ठिकाणी IPLच्या मॅचमध्ये पावसामुळे मॅच होऊ शकली नाही, खूप वादळ आलं होतं. आज मुंबई इंडियन्सचा सामना सुरू झालेला ऑलरेडी आणि पंचांचा इशारा येतोय वाईड. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. धाव संख्या आपण पाहतोय टोटल 15. आखिरी बॉल बाकी है पावर प्ले का. आखिरी बॉल पर अगर छक्का आता है तो 15 और 6 21. आमिर दाफेदा तैयार. अगली गेंद, हाँ ये नीचे रहती हुई गेंद. टप्पा गिरने के बाद ज्यादा उछाल नहीं हुई, उठी नहीं गेंद, थोड़ी नीचे रहती हुई. ओवर की समाप्ति यहाँ पर
पहले ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर 15 रन 15। हँडग्लोव्ज, चला व्हॉलेंटियर आतमध्ये जिल्या, हँडग्लोव्ज घेऊन जा लवकर. हँडग्लोव्ज मला वाटतं पाहिजे, काहीतरी सांगितलं आमिरने. अर्षद काझी यांचा संघ आहे. रॉयल स्टनर गाव टू गाव आज आपण फॉर्मॅट पाहतोय. NP स्पोर्ट्स उत्तन गोलंदाजीसाठी बघूया आता कोण येणार. रिकल्टनने 25 बॉलला 50 केलेले आहेत. 6.1. मुंबई इंडियन्स 67. 67ला 1 आहे मुंबई इंडियन्स. रोहित शर्मा लवकर आउट झाला. क्लिंटन अजूनही रायनल बाकी आहे. मला आठवतंय 2000 जसं काल सूर्या नायडू बद्दल मी म्हटलं, ज्या स्पर्धेमधून अजून एक संघ अजून एक खेळाडू तयार झाला तो म्हणजे रायनल. कारण तेव्हा अंडर 22च्या स्पर्धेमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती भाईंदरचा संघ. आणि पहिला चेंडू या ठिकाणी ज्या पद्धतीने ऑन दी अप खेळायला गेले होते कुणाल सरळ बॅटने खूप छान खेळतात. थोडंसं क्रॉस ते खेळायला गेले आणि बॉल बरोबर मिडल होऊ शकला नाही. डॉट चेंडू, कुठली धाव नाही. धावसंख्या 15-15. चला खाल तर व्हाल, हो खाशील तर होशील. या स्टॉलला लवकरात लवकर भेट द्या. दुपारचा 17 आहे. पुन्हा एकदा लज्जतदार झणझणीत मेजवानी. आगरी खोली रस्सा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. डाव्या एष्टीवरचा खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईड. राकेश पाटील, गौरांग कदम यांना आपण पाहतोय खूप चांगल्या ड्रेस कोडमध्ये आहेत, व्हाईट अँड व्हाईट. एक युवा समालोचक, उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. खूप इच्छा होती त्याची या स्पर्धेमध्ये एक चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी, मात्र थोडेसे नाराज आहेत ते. आता व्हॉट अ शॉट. बॉलच्या मेरिटवर मारलेला फटका कव्हरला. 1 बाउन्स, खडखडीत दणदणीत. कुणाल ज्या वेळेस मेरिटवर खेळतो बॉलच्या, तेव्हा त्याची बॅटिंग पाहणं एक डोक्याला नाही तर डोळ्याला सुखद आपण म्हणू शकतो अनुभव, सौंदर्य दाखवतो ज्या वेळेस. कारण ब्युटी ऑफ क्रिकेट काय आहे तर तुमचं टायमिंग. आता कित्येक आपण पाहतोय सचिन तेंडुलकर सरांचा स्ट्रेट ड्राईव्ह, पूलचे फटके पहिल्यांदा आपण रिकी पॉन्टिंग. मात्र जसा रोहित शर्माचा पूल आहे तो वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आता देखील आपण पाहिला कव्हरला ज्या प्रकारे त्याने लॉफ केलं. 1 बाउन्स, खणखणीत चौका. गोलंदाजी करणारी क्लिंटन. पुढचा चेंडू डाव्या एष्टीवरचा, अजून एक चेंडू खराब. बघूया पंचांचा इशारा नाहीये, मात्र या ठिकाणी बॉल लागून गेलेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे संधी नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 20. पहिलं षटक जर पाहिले तर 15 धावा होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण आता क्लिंटनचं पाहतोय. धावसंख्या 20 आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा, जेवढा आखूड तेवढाच बाहेर. उंच फटका, फुल पॉवरफुल षटकार. 26. रिकल्टनच्या 50 झालेले आहेत. ओमकारच्या मोबाईलवर थोडासा लेट नेटवर्क आहे. थोडा उजव्या बाजूला आमच्या बसला तर लवकर त्याला कळेल कोण किती करतोय. धावसंख्या टोटल पाहिले तर 26 आहेत. उबैद खान मुन्ना, जिया 11 से जो खिलाड़ी उभर कर आए जिनमें ये नाम है, इजरार है, उबैद है, सागर कारवा को कोई नहीं भूल सकता, पिंटू पारछा, बहुत सारे ऐसे खिलाड़ी, अमित पाटिल जिन्होंने जिया 11 और सुप्रीमो में वाइल्ड कार्ड एंट्री के माध्यम से भी जिया 11 खेली थी शांतिबाई की टीम. स्लोअर 1, चांगला चेंज ऑफ पेस. टप्पा पडल्यानंतर बॉलला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या खाली लागला बॉल, बरोबर मिडल नाही होत. कुणालचा फटका आणि धावसंख्या आपण पाहतोय 26 वर स्थिरावलेली आहे. बॉल झाले त्या ओव्हरमधले 5. 1 टू गो. धावसंख्या 26. आखरी बॉल क्लिंटन. व्हॉट अ शॉट. काव कॉर्नरच्या वरून षटकार. धावसंख्या 32. 32. 2 ओव्हर नंतर 32. बघूया उर्वरित 18 बॉल्स मध्ये किती धावा होत आहेत. 50 होणार, 60 होणार, 70 होणार की 80 की कमबॅक करणार NP स्पोर्ट उत्तन,
हे धावतं समालोचन ऐकवण्यासाठी एक युवा समालोचक व्हॉइस ऑफ मीरा रोड आपण ऐकूया. यानंतर धावतं समालोचन एक मधुर वाणीने गौरांग कदम यांना. ओव्हर टू यू. हॅलो. आणि चूक होणार नाही आणि पहिल्या चेंडूवर परतावा लागेल आमिर दाफेदार याला. बॅक टू पॅव्हिलियन. वन मोर विकेट गोज डाऊन. नक्कीच आता जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मॅकमिलन गोविंदच्या आमिर दाफेदारला परतावा लागतंय. पण आता अजून एक धडाकेबंद असा फलंदाज म्हणजे नितीश मोरे हा मैदानात आता जातोय. नितीश मोरेने देखील मोठमोठ्या सामन्यांमध्ये एका हाती संघाला विजय मिळवून दिलाय. आणि नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये मला अजूनही आठवतं जेव्हा एका चेंडूवर 6 धावा हवा होत्या ना, त्या स्टेडियममध्ये षटकार लगावला होता आणि तो विजयी षटकार नितीश मोरेच्या बॅटमधून आला होता. दादोजी कोंडेव स्टेडियम आणि त्यावर लगावलेला षटकार. आणि तेवढेच उत्कृष्ट कबड्डीपटू सुद्धा आहेत नितीश मोरे. खूप व्यावसायिक संघांकडून कबड्डी देखील ते खेळलेले आहेत. आणि नक्कीच राजेश सर आम्हाला कळवत आहेत की ट्युशन मधील त्यांचा पहिला विद्यार्थी देखील राहिलाय नितीश मोरे. आणि तेवढीच उत्कृष्ट फलंदाजी देखील तो करतो. आणि आज संघाला गरज आहे कारण लाख मोलाची स्पर्धा आपण खेळत आहे. बंदर पखाडी गाव आयोजित जय हनुमान चषक आणि त्यातील आज हा सामना. कबड्डीमध्ये सुद्धा मोठ्या लेवलला खेळलेला हा खेळाडू आज नितीश मोरे मैदानाच्या आत दिसतोय. यावेळेला बिग हिट करायचा होता. आल्या आल्या परत जावं लागतंय नितीश मोरेला. मॅकमिलन गोविंद. वन मोर विकेट गोज डाऊन. चांगली गोलंदाजी. आल्या आल्या परतावलंय नितीश मोरे याला. गोलंदाज नसले संघात तरी काय झालं, मी माझ्या संघासाठी ते करू शकतो आणि तेच करत दाखवतोय मॅकमिलन गोविंद. आता अजून एक असा खेळाडू मीरा भाईंदरचा. त्याने नक्कीच मीरा रोडचं नाव आणि रॉयल स्टनर्सचं नाव मोठं करण्यामध्ये त्याचा एक महत्त्वाचा वाटा तो म्हणजे यश जाधव आलाय. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण तिन्ही विभागांमध्ये अगदी अग्रगण्य असं हे नाव यश जाधव. निराश असतील आता नितीश मोरे देखील कारण या मॅच मध्ये आता संधी होती पण संधीचा सोडा आता करू शकले नाहीयेत. आणि आता हॅट्रिकवर येऊन टेपलेत ते म्हणजे मॅकमिलन गोविंद. मॅकमिलनला नक्कीच आता एक हॅट्रिकची संधी आहे पण त्याच्या विरोधात आता यश जाधवला आपण पाहतोय मैदानाच्या. हॅट्रिक करिता सुद्धा केतन पाटील यांनी जे पारितोषिक लावलंय त्याच्या पूर्ण दिवसभरात आपण पाहणार आहोत कुठला गोलंदाज पटकावतोय. हॅट्रिक चान्स मॅकमिलन गोविंद ऑन दी बॉलिंग मार्क. या वेळेला अगदी सेन्सिबली फक्त बॉलला डिफेंड केलंय. कव्हर्सच्या दिशेने खेळलेला हा फटका फक्त एक धाव देऊन जाईल. आणि या एका धावे अखेरीस आता स्कोर जाऊन पोहोचलाय 33 म्हणजे 33 धावा. बोलूया पुन्हा एकदा मॅच मध्ये. यावेळेला कुणाल तडियालकडे स्ट्राइक होती. एअर स्ट्राइक तर केली. ओळख कॅच. कॅच जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ द्या अभिषेक पाटील करिता. बॉडी बॅलन्स करत असताना एका हाताने तो झेल टिपलाय आणि व्हॉट अ ग्रेट कॅच. परतावा लागतंय कुणाल तडियालला.
चांगली बॅटिंग करत होता, बॉलच्या मेरिटवर खेळत होता, पण आता परतावलंय कुणाल तडियालला. मॅकमिलन गोविंदने या षटकात या मॅचचं पारडं काहीसं बदललंय. कारण आल्या आधी आमिर दाफेदारची विकेट, त्यानंतर नितेश मोरेची विकेट आणि मग एक सिंगल आणि त्यानंतर कुणाल तडियाला देखील बाद व्हावं लागतंय. आता महेश पुत्रन म्हणजेच अण्णा जातोय मैदानाच्या. हा देखील एक चांगला फलंदाज, अमाप ताकद ज्याच्या फटक्यांमध्ये असते. बॉलच्या मिडलमध्ये लागला तर नक्कीच लांब म्हणजे षटकार हा देखील फलंदाज खेचतो. तोच आता मैदानाच्या स्कोरवर जर लक्ष दिलं तर 33 धावा आपण पाहतोय आणि गडी बाद झाल्यात त्या म्हणजे 4. अजूनही या मॅच मध्ये शिरकाव जर करायचा असेल रॉयल स्टनर्स मीरा रोडला तर तुम्हाला एक मोठी धावसंख्या रचावी लागेल. एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिल्या तर एक सुस्थितीमध्ये आहेत, पण आता विकेट्स हा जो फॅक्टर आहे हा तुमच्या विरोधात जाऊ शकतो जर आपण सेन्सिबली आता बॅटिंग नाही केली तर. पण आता तेच करण्यासाठी यश जाधव आणि महेशची जोडी मैदानाच्या आत. आतापर्यंत 3 विकेट घेतलेले आहेत ते म्हणजे मॅकमिलन गोविंदे यांनी. पुन्हा एकदा मॅकमिलन सज्ज होतोय. अजून एक शॉर्ट बॉल, अजून एक कॅचची संधी. रायनल आलाय बॉलच्या खाली, चूक होणार नाही, परतावं लागतंय महेश पुत्रनला. अजून एक विकेट. आतापर्यंत मॅकमिलनने या षटकात 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडूंमध्ये 4 गडी त्यांनी बाद केलेत. म्हणजे काय गोलंदाजी आपण पाहतोय मॅकमिलनची. आता एक लेफ्ट हँडेड बॅट्समन दिपेन येतोय मैदानाच्या. आपण जर पाहिलं तर नक्की दिपेन याला बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण ओपन करताना पाहतो, पण आज ग्राउंडची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती पाहता त्याला खाली ठेवलंय. पुन्हा एकदा मॅकमिलन या षटकात हॅट्रिकच्या मौक्यावर आता येऊन ठेपलेत. मॅकमिलन देखील उत्तन या गावाचं नाव, या विभागाचं नाव क्रिकेटच्या पटलावर पुढे आणण्यामध्ये मॅकमिलन गोविंद याचा देखील एक मोठा वाटा. यशांच्या मागे रायनल इतूरला आपण पाहतोय. आज प्रतीक गाऱ्या मिसिंग आहेत, पण त्यांच्या ॲब्सन्समध्ये सुद्धा काय गोलंदाजी करतोय मॅकमिलन गोविंद. प्रत्येक वेळेला आपण त्याला फलंदाजी करताना पाहतो, पण आज गोलंदाज म्हणून या स्पर्धेत तो उभारलाय. आता 5 चेंडूंमध्ये तरी 4 गडी बाद केलेत आणि पुन्हा एकदा हॅट्रिकच्या मौक्यावर मॅकमिलन गोविंद. यावेळेला चांगला बॉल अगदी पायात डिलिव्हर केला होता. त्याला फक्त दिशा दाखवण्याचा केलंय का. शॉर्ट फाईन लेगवर फक्त एक सिंगल आणि या षटकात मॅकमिलन गोविंदने धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 2 आणि गडी बाद केलेत टोटल 4. वेल बोल्ड मॅकमिलन गोविंद. काय सुंदर गोलंदाजी आपण त्याची पाहिली. त्यांची एंट्री लेट होती, पण आता मॅचमध्ये अगदी थेट ते आलेले आहेत. चला थोडं स्पीडअप करायचंय. मॅक आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 34 धावा. मॅकमिलन गोविंदची या सुंदर गोलंदाजी. 5 गडी बाद झालेले असताना 4 गडी त्यातील मॅकमिलननी बाद केलेत. मॅक तुमच्याकडे आता 4 मिनिटं शिल्लक आहेत या षटकाकरिता. अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकात 1 गडी सर्कलच्या आत घ्यावा लागेल. आता दिपेन आणि यश ही जोडी मैदानाच्या आत. अशा परिस्थितींमधून खूपदा यश जाधवनी संघाला बाहेर आणलेला आहे. जर्वस हा देखील एक नवीन ॲडिशन आपण पाहतोय NP स्पोर्ट्स उत्तन या संघाकरिता. मॅकमिलन गोविंद नक्कीच पूर्ण संघ घेऊन प्रत्येक वेळेला पुढे सरसावतो, मग ती ग्रामीण धमाकाची स्पर्धा असो किंवा अन्य विवेक स्पर्धा. पण त्यांच्या समोर आता रॉयल स्टनर्स मीरा रोड, एक गाव एक संघ फॉर्मॅटमधील एक अशी टीम ज्यांनी आपलं नाव वर्चस्व कायम केलेलं आहे. आता नवीन गोलंदाज जार्वस त्याच्या विरोधात आहेत ते म्हणजे दिपेन. यश जाधव अजूनही फक्त 1च चेंडू खेळलाय आणि धावसंख्या स्थिर आहे, गंभीर आहे 34 धावांवर. यावेळेला पहिला बॉल अगदी निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. यश सांगतोय दिपेनला की हा फटका तुला समोर खेळायला हवा होता. बॉलच्या मॅरिटवर येऊन खेळणारे फटकेबाजी म्हणजे नक्कीच रॉयल स्टनर्स मीरा रोडची ओळख राहिलेली आहे. पुन्हा एकदा जार्विस. अजून एक चांगला बॉल अगदी यॉर्कर लेंथ ब्लॉक होल मध्ये हा केलेला चेंडू. अभिषेक पाटील येतोय बॉलवर, चूक होणार नाही.
आणि फक्त एक धाव. यशच्या मागे आपण नेहमीच मॅकमिलन गोविंद याला पाहतो, पण आज रायन लितूरला आपण पाहतोय. थोडेसे इंजरीमध्ये आहेत आज रायन लितूर, पण त्याची भर नक्कीच मॅकमिलन गोविंदनी पूर्ण केली आहे. जे काम प्रत्येक वेळेला रायनल करतो ते आज मॅकमिलनने केलंय. पण आता स्ट्रायकिंग एंडला अजून एक मीरा रोडचा तडाखेबंद असा खेळाडू यश जाधव. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक हाती ज्यांनी परफॉर्मन्सेस दिले तोच आता फलंदाज बॅटिंग एंडला. समोरच्या दिशेने बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवलंय. षटकार. जार्वेसवर आता हमला. काय फलंदाजी होते आता मैदानाच्या आत. मी म्हटलं होतं या मॅच मध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव, एकच बॉल खेळू शकला यश जाधव, पण ज्या वेळेला त्याला स्ट्राईक भेटली ना त्याने नक्कीच एअर स्ट्राईक करत बॉलला पाठवलंय षटकाराकरिता. नक्कीच गौरांग, आपण पाहिलं तर यश जाधवकडे ते गुणवत्ता आहे, ती प्रतिभा आहे आणि आता कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. चौथी ओव्हर आहे, यानंतर अजून एक ओव्हर आहे, त्यामुळे यापुढे जर कॅल्क्युलेशनने खेळले तर निश्चितपणे या संघाकडे देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे रॉयल स्टनरकडे. त्यामुळे मॅच बनवण्यासाठी तुम्हाला फायटिंग टोटल द्यावी लागेल. नक्कीच, आणि जोपर्यंत यश जाधव मैदानात आहे ती फायटिंग टोटल बनवू शकता. यावेळेला अजून एक हेलिकॉप्टर टेक ऑफ केलाय आणि लँड झालाय सीमारेषेच्या पार. हा येतोय सलगचा दुसरा षटकार. मी म्हटलं होतं यश जाधव हा एक महत्वाचा हिस्सा आहे या संघातील, आणि आता तेच करून देखील दाखवतोय यश जाधव. 2 मध्ये 2 षटकार लगावलेत. नक्कीच आता या 2 षटकारांनंतर रॉयल स्टनरच्या पॅव्हिलियन मधून आता आवाज यायला सुरू झालेत. ज्या ठिकाणी आपण शांतता पाहत होतो या षटकाआधी, आता यश जाधव या 2 षटकारांनी नक्कीच ऊर्जा आता दिलेली आहे त्या पॅव्हिलियनला. सत्तेचाळीस आता स्कोर बोर्डवर लगावले गेले. 47. जार्वसवर नक्कीच आता दबाव असेल, कारण यश जाधव याने आता आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 2 मध्ये 2 षटकार आलेत. 3 मध्ये 3 येतील का? यश जाधव हे करू शकतो, त्यांनी ते केलंय आणि आज देखील करावं लागेल. होऊया पुन्हा एकदा मैदानात. फुलटॉस बैठक. यश जाधव ट्रेडमार्क फटका, घुटना टेक, तमाशा टेक आणि 1000 रुपयांचा आता मानकरी ठरतो यश जाधव. केतन पाटील यांच्यातर्फे सलग 3 षटकारांकरिता 1000 रुपयांचे पारितोषिक. लंडनवरून थेट हे सामने ते पाहतायत आणि या कालपासूनच पारितोषिका लावलेली आहेत आणि त्याचा आता मानकरी ठरतोय यश जाधव. स्कोर आता जाऊन पोहोचलाय 53 धावा. 53. धावा आता स्कोर बोर्डवर. या षटकात जर आपण पाहिला तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतरचे सलग 3 षटकार यश जाधवच्या बॅट मधून येत असताना आता कुठे जाऊन हा स्कोर एक डिफेंडिंग टार्गेट, डिफेंडिंग टोटल कडे वळतोय आणि अजूनही या षटकानंतर 1 षटक शिल्लक असेल. या वेळेला बिगेट करायचा होता बॅटची आतली कड. बॉल तर नक्की सांभाळलाय रायनलने, पण आता या षटकात जर आपण पाहिल्या तर एकूण 20 धावा कुठल्या आहेत आणि ऑल द क्रेडिट गोज टू यश जाधव. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. कन्झिक्युटिव्ह 3 सिक्सेस इन दिस ओव्हर. 54 धावा झाल्यात. 54. धावा आता स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. चला फास्ट करायचंय. एनपी स्पोर्ट्स उत्तर. शेवटचं षटक आता असेल. 54 धावा लगावल्या गेल्या आहेत स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा यश जाधव असेल स्ट्राईक एंडवर. मॅकमिलन गोविंद ज्यांनी गेल्या षटकात 4 गडी बाद केल्या होत्या
तोच आता मॅकमिलन. बेगेट मोठा फटका, बॉल आकाशात उंच गेलाय. अभिषेक पाटील आहे चेंडूच्या खाली, चूक होणार नाही. आणि या मॅच मध्ये आता 5 कंप्लीट करतोय मॅकमिलन गोविंद. पहिल्या षटकात 4 गडी बाद आणि आता पहिल्या चेंडूवर अजून एक गडी होतोय बाद. 5 विकेट एकाच मॅच मध्ये पूर्ण करण्याचा विक्रम आता जातोय जय हनुमान चषकात मॅकमिलन गोविंदच्या नावावर. वेल बोल मॅक. मेहराज आता आलाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आत. चोपन्न धावा लगावल्या गेल्या स्कोर बोर्डवर आणि अजूनही या डावातील आणि या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. मेहराज नवीन फलंदाज. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. यावेळेला आल्या आल्या मेहराजनी पाठवलाय बॉलला सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता. मॅकमिलनच्या कोट्यातला हा पहिला षटकार येतोय बेगेट मेहराजच्या बॅट मधून. 60 धावा पूर्ण, 60 ऑन द बोर्ड. आखूड पद्धतीचा चेंडू, शॉर्ट बॉल आणि षटकाराकरिता पाठवलाय. चला बॉल द्यायचा, प्रेक्षकांना विनंती, लगेच बॉल द्या मैदानात. मेहराज नक्कीच आल्या आल्या मोठ्या फटक्यात परावर्तित केलं या चेंडूला. यावेळेला दिशा दुसरी, पाहूया परिणाम काय होतोय. स्वरूप आहेत त्या ठिकाणी, ओळख कॅच, गडी होतोय बाद. 6वी विकेट मॅकमिलन गोविंदच्या नावावर. अगदी तो देखील हसतोय मैदानाच्या आत, कारण फलंदाजीमध्ये आपण त्याला पाहतो आणि आज प्लेयर शॉट असल्यामुळे बॉलिंगची धुरा देखील सांभाळतो मॅकमिलन गोविंद. 6 विकेट पूर्ण. उत्तन गावातून हे सर्वच खेळाडू आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना पाहतात. काय फलंदाजी, चौक गावातून हे सर्वच खेळाडू. राई, मोरवा, मुर्दा, उत्तन आणि त्यानंतर चौक मधून आलेला हा संघ. नितीन वारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ NP स्पोर्ट्स उत्तन. आणि NP स्पोर्ट्स यांच्या मार्फत मोठी स्पर्धा आपण पाहिली होती मीरा रोडमध्ये. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी आपण देखील पाहणार आहोत पुढील महिन्यात. 10 आणि 11 तारखेला मोरवा या मैदानात 2 लाख आणि 1 लाख असं स्पर्धेचं स्वरूप. त्या ठिकाणी सुद्धा मॅकमिलन गोविंद यांचा संघ आहे आणि राजेश सरांना देखील आपण तिकडे ऐकणार आहात एक दिवस. 6 गडी बाद करणारा आता पहिलाच गोलंदाज ठरतोय मॅकमिलन गोविंद. आता नवीन फलंदाज अजीब. 60 धावा लगावल्या गेल्यात. यावेळेला फुल टॉस होता, अपील हाफ हार्टेड आणि त्याचमुळे आता स्ट्राइक होईल चेंज आणि पुन्हा एकदा आता दीपेन येईल स्ट्रायकिंग एंडवर. या मॅच मध्ये आतापर्यंत त्यांनी एकच चेंडू खेळलाय. मॅकमिलन गोविंद आणि NP स्पोर्ट्स उत्तर नक्कीच हाच विचार करत असतील की मॅकमिलनने अजून 1 ते 2 विकेट्स कंप्लीट कराव्या जेणेकरून धाव गती ही थांबू शकेल. वळा बॉल, अपील आणि अपील उचलून धरली आहे, नाही, यशच्या उद्ध्वस्त झालेत. फर्निचर डिस्ट्रॉय. 7वी विकेट मॅकमिलन गोविंदच्या नावावर. या खेळाडूला आजवर आपण फलंदाजी करताना पाहिलंय, पण आज संघाची ओळख गरज पाहत असताना 7 विकेट कंप्लीट करतोय मॅकमिलन गोविंद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांनाच विनंती आहे. 7 विकेट पूर्ण केल्यात मॅकमिलन गोविंदने. व्हेरी वेल बोल्ड. मॅक्स साठी आता नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. सुभाष सरांच्या तर्फे आता 500 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे सुभाष भोसले सरांच्या मार्फत. 7वी विकेट आपण पाहतोय मॅकमिलनच्या नावावर.
नवीन फलंदाज राकेश सुवर्ण उर्फ पॉटर. अजून एक चांगला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा रनआउटची देखील संधी यावेळेला हो डायरेक्ट हिट. आणि या रनआउट जर ऍड केला तर एकंदरीत 8 विकेट स्वतःच्या आता नावावर केलेल्या आहेत. 7 विकेट आतापर्यंत होते आणि रनआउट देखील घेतलाय. व्हेरी वेल बोल्ड मॅकमिलन गोविंद. एकंदरीत आता 5 षटकं पूर्ण झाली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 61 धावा. 62 धावांची गरज आणि या इनिंग मध्ये 8 धावा स्वतःच्या नावावर 8 विकेट्स स्वतःच्या नावावर करणारा ठरतोय पहिला गोलंदाज मॅकमिलन गोविंद. मॅन फ्रॉम उत्तन. एकदा जोरदार टाळ्या उजावू द्या मित्रांनो. 8 विकेट कंप्लीट केल्या आहेत त्याने. नक्कीच आजच्या टीम मध्ये त्यांच्याकडे गोलंदाज नव्हते पण तरीही चांगली कामगिरी. पण आता या 62 धावा करायच्या आहेत आणि रॉयल स्टनर्सकडे देखील गोलंदाजांचा भरणा आहे. चं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि रॉयल स्टनर्सचा विषय आपण घेतला तर यांच्याकडे देखील उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. मग तो राकेश सुवर्ण असो, अजीब असो, यश जाधव स्वतः ज्याने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले होते तो देखील एक उत्कृष्ट बॉलर आणि या संघातील एक हुकमी एक्का देखील ठरू शकतो. 62 धावांचं आता गरज आहे या सामन्यामध्ये. कुणाल तडियालने नक्की प्रयत्न केला होता ऍक्सेलरेशन करण्याचा पण तो देखील मध्येच थांबला. 60 टार्गेट या मॅच मध्ये. लगेच सामना सुरू करायचा आहे. check. Hello. 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 Check. चला वळतो आपण पुन्हा एकदा मॅचकडे ज्या ठिकाणी आता 62 धावांची गरज आहे. 30 चेंडूंमध्ये 62 धावा. आता नक्कीच ही जोडी NP उत्तनसाठी जी आजवर ओपनिंग करत आली आहे ती जोडी पुन्हा एकदा मैदानात. मॅकमिलन गोविंद आणि त्याच्यासोबत अभिषेक पाटील. आणि या 62 धावा आपल्याला देखील करायच्या आहेत आणि ते करून न देण्याकरिता रॉयल स्टनर्सचा हुकमी एक्का म्हणजे उबेद खान यशांच्या मागून त्यांना पूर्ण गायडन्स देणार. त्यासोबत आमिर दाफेदार हा देखील एक उत्कृष्ट असा खेळाडू. या 62 धावा करण्यामध्ये आता मॅचमध्ये मजा येणार आहे. मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक पाटील दोन्हीही आक्रमक खेळाडू. दोघांनाही जर बॉल 1 ते 2 षटकांपर्यंत ते मॅचमध्ये राहिले तर क्रिकेटचा बॉल नाही फुटबॉल दिसतो त्यांना. पण आता ते करण्यासाठी जसं मी उल्लेख केला रॉयल स्टनर्सकडे देखील त्या दर्जाचे गोलंदाज आहेत आणि ते कसे वापरावे याकरिता आता आमिर दाफेदार आणि उबेद खान म्हणजेच मुन्ना या दोघांनी राजनीती आता आखली असेल. ट्रॅप आता बघूया कशा प्रकारे ते रचतायत. मॅकमिलन स्ट्राईकला आपण पाहतोय त्याच्यासोबत अभिषेक पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. आज पूर्ण संघ नाही आहे
NP स्पोर्ट्स उत्तनचा. तरी देखील काय कामगिरी केली मॅकमिलननी. 8 धावा स्वतःच्या 8 गडी बाद केल्यात स्वतःच्या नावावर. अजीब आलाय आता नवीन गोलंदाज पहिलं षटक हाताळण्याकरिता. हा देखील एक चांगला गोलंदाज गेल्या 1 वर्षापासून आता तो रॉयल चॅलेंजर्स या संघाचा भाग झालेला आहे. वळतोय आपण मॅचकडे पुन्हा एकदा. टायमर लावण्यात येईल आणि त्यानंतर आपण सामना सुरू करूया. आणि जर तुम्हाला टायमिंगवर लक्ष द्यायचं असेल तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून टायमिंगवर देखील आपलं लक्ष असेल. टायमर आपण स्टार्ट करतोय. अजीब आहे आता गोलंदाजी मार्कवर. 62 धावांची आता गरज आहे, म्हणजे 62 धावा. 30 चेंडू आणि 62 धावांची गरज. अजीब असेल पहिला गोलंदाज. सामना करेल तो म्हणजे मॅकमिलन गोविंद. एकाच विभागातील एकाच पट्ट्यातील दोन्हीही संघ. एका बाजूला NP स्पोर्ट्स उत्तन तर एका बाजूला रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड. लेट्स प्ले. पहिला चेंडू यावेळेला फुलटॉस होता आणि काय चांगलं काम आपण पाहिलं यशांच्या मागे. उबैद खानचं अगदी लोटांगण गाठलं होतं पण नाही थांबणार बॉल. पहिल्याच चेंडूवर नशिबाचा चौकार. 22च्या रूपात 4 धावा. आज मला वाटतं NP स्पोर्ट्स आणि मॅकमिलन येता येता नक्कीच वेलंकनी माऊलीला खूप आश्वासन करून आले असतील मैदानाच्या आत. कारण पूर्ण संघ जरीही नसला तरी जिद्द त्यांची पूर्ण 100% आपण पाहतोय. चौकार आलाय आता यशांच्या मागे. नक्कीच चांगलं काम आपण पाहिलं उबैद यांचं, पण थोडेसे ते चुकले आणि 22च्या रूपात चौकार आलाय. 62 धावांचं लक्ष. त्यातील आता 4 आलेले आहेत पहिल्याच चेंडूवर. यावेळेला शॉर्ट बॉल होता, त्याला नक्कीच वेकंट एरिया निवडलाय आणि धाडलाय 4 धावांकरिता. सीमारेषा पार. हा देखील येतोय जय हनुमान चषक. चौकार मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून. आज फायनल डे आहे आणि आता आपण हळूहळू सेमी आणि फायनल कडे पण जाणार आहोत. 2 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत मैदानाच्या. काय सुंदर फटका सजवलाय. मेहराज आहेत त्या ठिकाणी. चूक होणार नाही आणि परतावं लागेल मॅकमिलन गोविंदला. फर्स्ट विकेट गोज डाऊन. चांगला झेल आता टिप तो म्हणजे मेहराजनी रनिंग कॅच त्यांनी कंप्लीट केली आहे आणि परतावलं आहे ते म्हणजे मॅकमिलन गोविंदला.
बेद उभा होता, त्याला काहीच कळलं नाही. अनएक्सपेक्टेड बाउन्स आपण पाहिला आणि त्याचमुळे तो जरा बीट झाला आणि कव्हर नसल्यामुळे हा देखील बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर उबेद याची देखील बॅट तळपली आहे. 50 धावा त्यांनी देखील केल्या होत्या नायगाव या विभागात जाऊन आणि काय फलंदाजी केली होती. एका हाती आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यात या व्यक्तीचा देखील एक मोठा हात. बरेच वर्ष प्रोफेशनल क्रिकेट ह्याला देखील आपण खेळताना पाहतोय. मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व यांनी देखील केलंय. 12 धावा स्कोरबोर्डवर. यावेळेला शफल केलंय, बॉलला मोठा फटका करण्यासाठी पाठवलंय आणि अजून एक गडी बाद. धावा देखील येत आहेत आणि वारंवार विकेट देखील डाऊन होताना आपण पाहतोय. या षटकातील हा दुसरा गडी बाद रायना लेतूरच्या रूपात. चला नवीन फलंदाज लवकर पाठवायचा आहे. रियॉन आता नवीन फलंदाज. मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर धावा तर येत होत्या पण त्यासोबत वारंवार गडी देखील बाद. पुष्पा आता जर रियॉनची बॅटिंग झाली तर नक्कीच आपल्याला ते करून दाखवतील पुष्पा स्टाईल. पण अजूनही या षटकातील मला वाटतं एक चेंडू शिल्लक असेल. 12 धावा आपण पाहतोय. 12 आणि 2 गडी बाद आणि अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. मी म्हटलं होतं या मॅचमध्ये कसा कमबॅक करावा हे रॉयल स्टनर्स मीरा रोडला माहीत आहे. आता रियॉन येतोय मैदानाच्या आत. हा देखील एक फलंदाज, काय फलंदाजी केली होती आणि उत्तम चौक गावात. नक्कीच बंदर पकाडी या संघाविरुद्ध ती फलंदाजी केली होती आणि त्यावेळेला परत जावं लागलेलं. 12 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. रियॉन बेचरी ऑन स्ट्राईक. आल्या आल्या यावेळेला स्लॉक स्वीप करायचा होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि एका षटकाची होती समाप्ती. 12 धावा बिनगडी बाद. पंधरा मिनिटांचा आता वेळ आहे आपल्याकडे उर्वरित 3 षटकांकरिता. लक्ष द्यायचं आपल्याला. रॉयल स्टनर्स मीरा रोड आपके पास अब 15 मिनट है अगले 3 ओवर के लिए. यश जाधव नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आत येत असताना. ब्रँड ऑफ मीरा रोड यश जाधव. मीरा रोडमध्ये जेवढ्या प्रीमियर लीग्स असतात त्यामधील अजून एक उत्कृष्ट असा हा खेळाडू. त्याचीच कामगिरी आणि त्याच्याचमुळे आज बऱ्याच सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे तो म्हणजे रॉयल स्टनर्स मीरा रोडला. चला आता पंचांना देखील विनंती आहे थोडा स्पीडअप करायचा आहे. बारा धावा लगावले गेलेत आता स्कोर बोर्डवर आणि यानंतरचा जो सामना आपण पाहणार आहोत रॉनीथ 11 वर्सेस विनर ऑफ दिस मॅच. आपण बरेच लेट चाललो होत्या स्केड्यूल पासून. यश जाधव नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकात. यशांच्या मागे कुणाल तडियाल अगदी यशांना खेटून उभे आहेत. 62 धावांची गरज आहे आणि ती गरज असताना आता 12 धावा पूर्ण झाल्यात एका षटका अखेरीस. फील्ड पोझिशन जर आपण पाहिलं तर एक डीप कव्हर्स आहे, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग आणि त्यासोबत एक पॉइंट, थर्ड मॅन, एक गली आणि फाईन लेग. या वेळेला जास्त शफल झाले आणि सोडून दिला हा बॉल आणि शफल खेळामुळेच आता वाईट बॉल नसेल डॉट बॉल येतोय. यश जाधव अशाच चेंडूंसाठी त्याला ओळखलं देखील जातं. या मॅचमध्ये या बॅटलमध्ये आता मजा येणार आहे, या कॉन्टेस्टमध्ये मजा येणार आहे. उत्तमचा अभिषेक आणि मीरा रोडचा यश. या वेळेला स्लोगेट
जा घेऊन या चेंडू, लांबच लांब मारलाय, षटकार, 6 धावा. चला परत एकदा मलिंगालाच 200 रुपये यायचे. मलिंगा धावत द्या. जसा डॉक्टर सांगतो ही गोळी जेवणाच्या आधी, तशी एक कॅच त्यांनी जेवणाच्या आधी पकडली होती आणि आता जेवल्यानंतरची ही कॅच, म्हणजे आता 400 झालेत आणि आज संध्याकाळपर्यंत मला वाटतं 1000चा कोटा पूर्ण करतील ते. नक्कीच त्यांनी सकाळी देखील सांगितलं होतं एक पकडली आहे, अजून 4-5 पकडतो म्हणजे माझं काम झालं. आणि तुला तो मगाशी बोलला देखील की मला फक्त माझ्यासाठी कॅच नाही घ्यायच्यात, मला 1000-1500 करून माझ्या मित्रांना पार्टी द्यायची. म्हणजे Yes. काय प्लॅनिंग असतं. मलिंगा आलेत यावेळेला. अजून एक फटका त्याच पद्धतीचा खेळायचा होता. ऑफ साइड वरून ड्रॅग केलाय. मेहराज पुन्हा एकदा येतोय बॉलवर. चांगली फेकी, चांगला थ्रो. यस कॅमेरामॅन एकदा कॅमेरा दाखवायचा आहे. कॅमेरामॅन एकदा कॅमेरा पॅन करायचा आहे. कॅमेरामॅन रुपये देण्यात येत आहेत आणि मोठा फॅन बेस देखील आहे मलिंगाचा. मलिंगा आता या 200 रुपयाचा काय करशील? तिथे माझे मित्र बसलेत सगळे, ते बघा तिकडे मित्र बसलेत सगळे. हा आपला काव कॉर्नरचा फिक्स असतो अड्डा आपला. आणि तिथे आम्ही पित नाही, पण आपले मित्र आहेत ना तिकडे, ते सगळे बसलेत, अपेक्षेने बसलेत की मलिंगा कॅच पकडणार, पैसे आणून देणार आपल्याला. फक्त देणार, काय टेन्शन नका घेऊ. अजून 3 कॅच आहेत, 600 रुपये येणार, 400 झाले, 1000 रुपयाला फुल मच्छा. चला तर हे होते मलिंगा. ओळूया पुन्हा एकदा मॅच खेळे. षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर एक सिंगल आलाय. आता रियॉन आहे स्ट्राईक एंडला. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा होता, यावेळेला डिपेंड येतोय. थोडासा एफर्ट शॉर्ट राहिले आणि त्याचमुळे आता रियॉन बेची सर्वाइव्ह. संधी होती, आता नक्कीच यशने ती निर्माण देखील केली होती, पण थोडं स्टार्ट घेण्यामध्ये उशीर झाला मी म्हणेन. आणि त्याचमुळे आता रियॉन बेचरीला अजून एक संधी मिळते. यावेळेला लोअर फुल टॉस होता, एका पायावर बॉलला बॅलन्स केला आणि हा देखील षटकारासाठी पाठवलाय प्रेक्षक स्टँड मध्ये. 6. अध्यक्ष आहेत संतोष पाटील साहेबांना विनंती आहे आपल्याला प्लीज मंचावर यायचंय. मंचावर येऊन आपण नक्कीच आसनस्थ व्हा. संतोष पाटील साहेबांना विनंती असेल. मी म्हटलं होतं जोपर्यंत आता मॅच मध्ये अभिषेक पाटील आहे तोपर्यंत दिस चेज इज ऑन. काय त्याला कन्वर्ट केलंय षटकारामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा शफल केलं आणि बॉलला सोडून दिलं आणि त्याचमुळे आता डॉट बॉल येतोय. 2 षटकांची होते समाप्ती आणि 2 षटकांअखेरीस धावसंख्या 26 धावा. अकरा मिनिटं आता तुमच्याकडे शिल्लक आहेत पुढील 2 षटकांकरिता. आमिर भाई 11 minutes to go. आमिर भाई इधर ही खड़े रहो, उस पे ध्यान दो. टाइम पे 11 मिनिट 6 सेकंड बाकी आहे. आपल्यामध्ये अजून एक लेजंड खेळाडू म्हणजे आमिर शेख यांचं देखील आज आपण आगमन पाहतोय. काय गोलंदाजी होती नक्कीच. लेफ्ट हँड ऑर्थोडॉक्स स्पिनर या नावाने त्यांनी खूप आपलं नाव कमावलं. ग्लेन वैतींसोबत देखील ते बरेच वर्ष खेळले. मोठं नाव सँडी SP मध्ये त्यांचं देखील होतं आणि आज संघाचं व्यवस्थापन ते बघतायत. आमिर शेख यांना आपण पाहतोय संघासोबत.
पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात अजीब याला आपण आता पाहणार आहोत. 2 षटकांमध्ये 26 धावा लगावल्या गेल्यात. अजीब टू रियॉन. 12 बॉल 26 धावा आता झालेल्या आहेत. होऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 12 बॉल 26 आतापर्यंतची धावगती. यावेळेला काय फटका सजवलाय. अगदी पडले खाली पण बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालंय आणि फक्त एक धाव. अजीब नक्कीच या सामन्यामध्ये प्रयत्न करेल की कमीत कमी धावा देत असताना आपल्या संघाला एक हात वर नेण्याचा. त्याच प्रयत्नात आपण पाहतोय अजीब याला. प्रेक्षकांसाठी नक्कीच जे 200 रुपये पारितोषिक आहे ते दोनदाच एकाच व्यक्तीने कमावलंय. कारण तो हुशार आहे. त्यांनी आपली जागा नीट निवडली आहे. काऊ कॉर्नर. त्यांनी सांगितलं हाच माझा अड्डा आहे, मी इथेच उभा असतो. पहिल्या चेंडूवर आता एक धाव नक्की झाली आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा जाते ती म्हणजे अभिषेक पाटीलकडे. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता पण स्ट्राईक आता स्वतःकडेच ठेवणं पसंत करेल अभिषेक पाटील. आणि आतापर्यंत या षटकात एकच धाव आलेली आहे आणि 27 धावा आपण पाहतोय. या षटकानंतर आपण नक्कीच आपल्या सर्वच पुरस्कर्त्यांचा देखील आभार मानू. एकंदरीत बंदर पखाडी गाव आणि त्यांचं हे आयोजन लाख मोलाची स्पर्धा जय हनुमान चषक. महेश पाटील साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. यावेळेला बिग हिट. मोठा फटका. यावेळेला प्रेक्षक बनतील दर्शक आणि एक आपला छोटा मित्र त्या ठिकाणी झेल पकडण्याकरिता आला होता पण त्याच्या रेंज मधून बराच बाहेर आणि त्याचमुळे 200 रुपये अजूनही आहेत आमच्याकडे. कॅच पकडा. कॅच अटेम्प्ट केली त्याला इकडे यायचंय. इकडे मित्र इकडे तुझ्यासाठी देखील पारितोषिक आहे. ये खुशी बघा आनंद बघा. ओहो कॅमेरामॅन एकदा दाखवतो आनंद दाखव कॅमेऱ्यामध्ये. त्यांनी प्रयत्न केला आणि पारितोषिक येतंय आता त्याच्या नावावर. राजेश कुळे यांचे जे छोटे भाऊ आहेत त्यांच्या मार्फत आता 50 रुपयांचं पारितोषिक या मित्राला देखील देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन आणि अजून 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. त्या प्रयत्नाकरिता अजून 100. वा म्हणजे आता छोट्यासाठी नक्कीच आता ही मजा झाली आहे. 150 रुपये. यावेळेला समोरच्या दिशेने मोठा फटका. जेल होणार नाही. ऑफ बॅलन्स झाले त्या ठिकाणी महेश आणि त्याचमुळे आता संधी पुन्हा एकदा. वाह परत धावतच जातोय तो 150 रुपये कमवल्यानंतर. 250 झालेत म्हणजे एकंदरीत 200चं पारितोषिक होतं पण बारक्या मित्राने आपल्या नक्कीचा एफर्ट दाखवला आणि आता 250 मिळालेत त्याला. जर उत्तम संघ ही मॅच जिंकला तर केतन पाटील लंडन यांच्याकडून अतिरिक्त 1000 रुपयांचा आता पारितोषिक जाहीर झालंय. एनपी स्पोर्ट्स उत्तन गरिदा. यावेळेला बॉल आकाशात बराच उंच. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. पाहूया कोण आहे. झेल पकडे. कॅच. एकदा फरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वय वर्ष फक्त आणि फक्त 15 आणि काय झेल टिपलाय. टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या सर्वच पुरस्कर्त्यांकरिता सुद्धा. त्याला विचार कसं वाटतंय गौरांग.
एक गोष्ट तुला सांगतोय, मगापासून एकटा त्या उन्हा तानामध्ये मेहनत करतोय. जसे याच्याकडे पैसे आले दोघं जण ते मित्र बघा त्याच्याबरोबर आले. धाव संख्या 35 ओव्हर झालेल्या आहेत. सॉरी एक बॉल बाकी आहे. इकडे इक्वेशन किती आहे? 13 बॉल 13 चेंडू 27 धावांची गरज. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. गौरांग चला एक बॉल बाकी आहे. 13 चेंडू 27 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय. बॅटरचं नाव बॅट्समन नॉन स्ट्राईकला विपुल गोलंदाजी करतोय. गोलंदाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अजीब की गजब गेंदबाजी हम देख रहे हैं. अजीब यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार. 13 गेंदे 27 रनों का लक्ष्य. क्या जीत पाएंगे? कौन बनेगा विजेता? अजीब की गेंद विपुल के लिए. विपुल तैयार और एक मौका कॉट एंड बोल्ड के लिए. ये आगे चले पीछे और ये क्या छूटा. जीवनदान विपुलला जीवनदान. 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज. गौरांग 200 रुपये लगावले होते, पण या छोट्याच्या प्रयत्नासाठी 450 रुपये देण्यात आलेले आहेत. आणि हे फक्त बंदरपखाडी गावातच जाऊ शकतं, कारण प्रत्येकाचा आनंद इकडे महत्वाचा आहे. साई कशासाठी उभा होतास तिकडे? काय वाटलेलं तुला? मला वाटलं कॅच आहे आणि कॅच आल्यावरती मी पकडणार असतो कॅच. म्हणजे तुला माहिती होतं का की 200 रुपये आपल्याला मिळू शकतात? हा, काल 100 होते पण आज 200. म्हणजे याचं लक्ष होतं, सेन्सेक्स कडे पूर्ण लक्ष होतं. काल 100 तर आज 200. आता 450 रुपये तुला भेटले आहेत. 450. काय करणार आहे या पैशांचं? मी त्या पप्पाला देणार आहे. पप्पाला देणार आहे. गाडीमधली ही युथ आणि यांचा देखील संस्कार आपण पाहू शकता. परत जा त्या ठिकाणी, अजून एक कॅच पकड आणि परत ये पैसे घ्यायला. आता बॅग घेऊन ये घरून. ओव्हर टू यू राजेश सर. गौरांग एक बघ तिकडे साई जातोय, मात्र मगापासून साई एकटा फिरत होता. आता त्याचे 2 मित्र बाहेर आलेत. ते बघा 2 मित्र. म्हणजे तो पुढे जातोय, आम्ही काहीतरी करू, आम्ही बरोबर आहात, आम्हाला 50 नका 25 तरी द्या. सरी जीपीएस सर्वांना बक्षीस मिळणार आहे, काय टेन्शन घेऊ नका. 5G नेटवर्क आहे सर. त्यांनी yes. लगेच सांगितलं. राकेश आलाय आता गोलंदाजी मार्कवर. मित्रांना सांगितलं लगेच या. पैसे वाटले जात आहेत आणि सगळे आता जमा झाले आहेत मैदानात. येस येस. चला 12 बॉल मध्ये 26. गौरांग एक स्पर्धा अशी झाली होती पोईसर प्रीमियर लीग मध्ये, ज्या ठिकाणी एका हातात झेल घेतला तर 1000 रुपये, पूर्ण 2 हातात घेतला 1000, एका हातात घेतला तर 2000 रुपये होते. आणि कित्येक खेळाडूने असे घेतले होते. प्रेक्षकांना होती, खेळाडूंसाठी नव्हती. 12 बॉल 26 धावांची गरज. राकेश सुवर्ण पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय बाहेरच्या प्लॉट मध्ये. 12 बॉल 26 ची गरज होती. आता 11 बॉल 20 धावा. येस डीजे. मैं तेरी मैच देखने आ गई. केतर पाटील अजून 200 रुपये. बंदर पकडीवाल्यांना एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार. कमोड कॅमेरामॅन. चला वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. मॅच आता एकदम इंटरेस्टिंग स्थितीत. 11 बॉल 20 धावांची गरज. राकेशच्या पहिल्या चेंडूवर प्रहार. अकरा चेंडू 20 धावांची गरज. एका बाजूला एनपी स्पोर्ट्स उत्तन, तर एका बाजूला रॉयल स्टनर्स मीरा रोड. नितीन वारेंचा संघ म्हणजे एनपी स्पोर्ट्स आणि अर्षद भाई काझी यांचा संघ रॉयल स्टनर्स मीरा रोड. दोन्हीही संघ मालक अगदी क्रिकेट चाहते, क्रिकेटचं प्रेम, आणि तेच आता मैदानात खेळणारे त्यांचे 2 संघ.
या वेळेला काय कीपिंग केली आहे यशांच्या मागे उभे यांनी. अगदी ऑटोमॅटिक ज्याप्रमाणे गेट बंद होतो ना त्याचप्रमाणे हात आता बंद झाले. डॉट बॉल. 10 बॉल 20 धावाची गरज. 10 balls and 20 runs. या मॅच मध्ये नक्कीच मजा येणार असं सांगितलं होतं राजेश सरांनी आणि आता त्याचकडे आता ही मॅच चालली आहे. 10 बॉल 20 धावांची गरज. आणि हा जर सामना जिंकला NP स्पोर्ट्स उत्तन यांनी तर लंडन वरून आपले जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत केतन पाटील यांच्यातर्फे 1000 रुपये देण्यात येतील. पण आता ते करण्याकरिता 10 बॉल मध्ये 20 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. ओहो या वेळेला काय हा चेंडू 6 धावा षटकार. आणि 4 मिनिटं बाकी आहेत. अजूनही 4 मिनिटं बाकी आहेत. बॉल 26 धावांचं. आता त्यानंतर 2 मोठे फटके आलेत. विनीत माले आता बॅटिंग साठी. विपुल माल्या यावेळेला कावळा आडवा आला. 12 बॉल 26 ची गरज असताना आता 2 उत्तुंग षटकार आलेत. पण या ठिकाणहून सुद्धा रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. राकेश सुवर्णाने बऱ्याच मॅच मध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे आणि आज पुन्हा एकदा संधी आहे त्याच्याकडे. यावेळेला दिशा समोरची कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना आणि षटकार. 12 बॉल 26 ची गरज होती. 18 तर आलेत आणि आता राकेश सुवर्ण अगदी प्रेशर मध्ये. या प्रेशर मधून आता पाहूया कुठला संघ यावेळेला डॉट बॉल. यावेळेला डॉट बॉल. 26 धावांची गरज असताना आता 3 षटकारानंतर एक डॉट बॉल आलाय. चला रोनित 11 कर्णधार लगेच या. रोनित 11 कर्णधार. समीर पाटकर आपल्याला विनंती आहे यायचंय कॉमेंट्री बॉक्स कडे. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 7 बॉल 8 असं समीकरण. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. जाल बिछवलं होतं आणि पुन्हा एकदा झेल टिपतोय महाराज. आता 6 चेंडू 8 धावांची गरज. येस DJ. खाडी गाव आयोजित जय हनुमान चषक 2025 प्रथम पारितोषिक 1 लाख व आकर्षक चषक आणि त्यासोबत द्वितीय पारितोषिक 50,000 व द्वितीय चषक. आपण ही लाख मोलाची स्पर्धा पाहतोय. आता आमिर दाफेदार आलेत.
शेवटचं षटक हाताळण्याकरिता 6 बॉल आणि 8 धावांची गरज. या मॅच नंतर लगेच आपण वळणार आहोत पुढील मॅच कडे, ज्या ठिकाणी रोनित 11 संघ सज्ज झालाय. 6 बॉल 8 धावा. पहिला चेंडू शफल केला आणि त्याला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. अजीब आहेत त्या ठिकाणी, एकापेक्षा जास्त काही नाही. 5 बॉल 7 धावांची गरज. मालिका वीरसाठी नक्कीच सन्मान चिन्ह आपण पाहणार आहोत. बंदर पकाडी गाव यांच्यातर्फे आणि AR अजय स्पोर्ट्स यांच्यातर्फे बॅट. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक फ्रान्सिस वैती यांच्यातर्फे सुद्धा आकर्षक चषक असणार आहे. पुन्हा एकदा एक सिंगल आता आपण पाहतोय त्याच दिशेने. आता 4 बॉल 6 धावांची गरज. हे आता जे 2 बॉल असतील ते अगदी महत्वाचे. आणि आपण याआधी पाहिलं मॅकमिलन गोविंदाला गोलंदाजी करताना आणि आता आमिर दाफेदारला. म्हणजे आज अगदीच काहीतरी वेगळं पाहतोय आपण. बिग हिट समोरची दिशा, चेंडू सीमारेषा पार, विजय षटकार 6 धावा.